हॅलो स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्या अगोदर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा बराच पोर्शन कंप्लीट केलेला आहे. त्यामध्ये आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन शिकलो आणि त्यानंतर आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 शिकलो. बरोबर आहे. तर आणि त्यावरती दोन थेरम. बट थेरम शिकवताना मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पण शिकवल्या. त्याच्यामध्ये आपण नेचर ऑफ लाईन पण बघितलो. h² - ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 साठी. राईट. मग आता थोडस लक्ष द्या इकडे. आता आपला जो होमोजिनियस इक्वेशन ऑफ लाईन काय ax² प्लस 2hxy प्लस by² = 0. राईट. मग आता या ठिकाणी थोडस बघा बरं. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय, आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो. राईट. काय तुम्हाला तुम्ही बोललोच होतो, ज्यावेळेस लाईन पासिंग थ्रू एनी पॉइंट असेल तर काय असतं, ax + by + c = 0 आणि पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर काय असते, ax + by = 0. तर असाच इफेक्ट पडतो कशावरती माहिती आहे का, स्लोप वरती. कोणत्या, त्या लाईनच्या. त्या लाईनचा स्लोप भेटेल आपल्याला y = mx + c. त्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. तर ह्या लाईनचा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय भेटेल, y = mx. y = काय भेटला, mx. तर आता इकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या. मग हे जॉइंट इक्वेशन कशाचे आहे, आपण तर पहिल्यांदा काय बघितलं होतं, पहिला थेरम होमोजिनियस इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन. त्याच्यामध्ये आपल्याला हे भेटलं होतं. पुन्हा परत दिलेलं हेच इक्वेशन आपण काय म्हणलं होतं, ओरिजिन मधून जाते की नाही चेक आउट केलं होतं. बरोबर आहे. दोन थेरम मध्ये ते झालं. मग आपण तिथे ठरवलं होतं की द गिवन दिस इक्वेशन इज पासिंग थ्रू द ओरिजिन. मग आता थोडं लक्ष द्या इकडे. काय म्हणलं मी, जर इक्वेशन ओरिजिन मधून जात असेल तर आपल्याला काय माहिती आहे, बट y = काय, mx. बट y = mx. मग आता थोडं बघा इकडे. आपल्या जो y ची किंमत काय, mx आहे. आपण इक्वेशन मध्ये ठेवून टाकू. कोण्या, हे बघा ह्या इक्वेशन मध्ये काय भेटेल, ax² प्लस 2h, x ला x, y च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला, mx. राईट. प्लस त्याच्यानंतर b, पुन्हा सांगा y च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला, mx कंसाचा वर्ग = 0. बरोबर आहे ना इथपर्यंत. आता पुढे बघा, मग आपण याला सॉल्व करू. ax² प्लस 2h m x * x what, x² प्लस b वर्ग होऊन जाईल m² आणि x चा वर्ग = काय भेटलं, 0. मग आता तिन्ही टर्म मध्ये थोडंसं बारकाईने बघा. आपला जो काय भेटेल कॉमन, x² भेटेल. काय भेटेल आपल्याला कॉमन, x². आपण x² काय केलं, कॉमन काढलं. काय भेटेल आता इथं, a प्लस हा सांगा 2hm प्लस b m² भेटेल. बरोबर आहे ना, = 0. आता x² इकडे मल्टिप्लाय, तिकडे भाग करा टाकून देऊ, काही टेन्शन नाही. किंवा माहिती दोन पार्ट केले तरी हरकत नाही. मग आता x² इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात गेलं, 0 भागिले नंबर 0च. त्या बाबतीत कॅल्क्युलेशन काय टेन्शन आहे का, नाही. मग आता या थोडं इक्वेशनला आपण जरा व्यवस्थित मांडू. काय, पहिल्यांदा bm², त्याच्यानंतर काय भेटलं आपण, bm² झालं. नंतर कोण येईल, 2hm प्लस a = 0. राईट. आता एक सांगा, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसलं ना. राईट. b m² m आणि m चा पॉवर, म्हणजे पॉवर कसं चालवतो, 2 1 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं आहे. मग आता ह्या इक्वेशनचं नाव आहे ऑक्झिलरी इक्वेशन. काय नाव आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. लक्षात ठेवा, कामाची गोष्ट आहे. काय नाव आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. मग आता एक थोडंसं लक्ष द्या. आता तुम्हाला बोललो मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण हे सॉल्व केलं, राईट, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण सॉल्व केलं, तर आता सॉल्व कसं करणार आता तुम्हाला माहिती आहे. जर समजा या दोघांचं कॅल्क्युलेशन करून जर आपल्याला पार पडत नसतील तर आपण कोणत्या पद्धतीचा यूज करतो, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आठवते का, दहावीला होतं, x = -b प्लस और माइनस √b² - आपले 4ac डिवाइडेड बाय 2a. मग ह्या पद्धतीचा जर आपण यूज करून ह्याला जर आपण सॉल्व केलं,
सॉल्व केलं राईट कोणत्या फॉर्म्युल्याचा तर आपण त्या सूत्राचा यूज करून काय करू शकतो तिथे याला सॉल्व करू शकतो म्हणजे कोणत्या कसं याचे रूट निघतील काय रूट निघतील बघा आता तेवढं याचे रूट काढत बसणं एवढं आपल्याला काही हे नाही तेवढं महत्त्वाचे नाही रूट पण रूट असणं गरजेचं आहे आता याचे रूट काय निघतील आपल्या जवळ m1 is equals to minus h plus root of s square minus ab divided by b आणि त्याच्यानंतर m1 m2 ची रूट काय निघतील minus h minus root of a square minus ab divided by b राइट मग आता ह्याला आपल्याला काय करता येईल दोघांचं आता या ठिकाणी टर्म तयार होणार त्या टर्मचं नाव आहे sum and product of the slopes राइट तोपर्यंत काय करा हे एवढं नोट डाऊन करून घ्या राइट आता मला क्लीन करावं लागेल थोडंसं आणि याला वरती लिहावं लागेल त्याला नोट डाऊन करून घ्या राइट तर तुम्ही ते नोट डाऊन करून घेतलं असेल ना आता क्लीन केले मी मग आता बघा इकडे आपण काय बोलत होतो सम अँड प्रोडक्ट हे बघा इकडे लक्ष द्या कोणत्या मुद्दा बोलत होतो आपण सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप्स मग गुड आता तुम्हाला काय बोललो मी सम अँड प्रोडक्ट्स ऑफ द स्लोप्स बघा आता इकडे म्हणजे या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज मग या दोघांची जर बेरीज केली तर काय भेटेल m1 m2 दोघांचा छेद सारखा आहे डिनॉमिनेटर काय सेम आहे म्हणजे b आणि b ऍट इट इज b असतं त्या बाबतीत काही टेन्शन नाही कॅल्क्युलेशन कुठलं होईल फक्त न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये -h आणि -h काय होऊन जातील -2h आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन प्लस और मायनस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय भेटेल इथं वरी 0 भेटेल तर आपल्याला सम अँड प्रोडक्ट काय भेटाले m1 m2 -2h divided by b -2h divided by b बघा आता एकदा तर या ठिकाणी आपल्याला सम भेटलं आता काय करायचंय प्रोडक्ट आता प्रोडक्ट कडे जर लक्ष दिलं तर थोडं लक्ष द्याच m1 m2 is equal to आता या दोघांचा गुणाकार आहे दोघांचा काय आहे गुणाकार आहे आता नीट व्यवस्थित लक्ष द्या b आणि b या दोघांचा गुणाकार काय भेटेल b² आता थोडं न्यूमरेटर कडे लक्ष देऊ न्यूमरेटरचा गुणाकारामध्ये थोडं बघा या दोघांच्या टर्म मध्ये साइन चेंज प्लस आणि मायनस मग प्लस आणि मायनस दोन जर टर्म आणि टर्म सेम आहेत टर्म काय सेम आहेत जर टर्म सेम असतील आणि दोघांमध्ये फक्त काय चेंज असतील सिम्बॉल तर आपल्याला त्याचा गुणाकार कसा लिहिता येते -h² मायनस रूट ऑफ h² मायनस ab बरोबर आहे याचा आपण वर्ग मग ह्याचा जर वर्ग भेटत असेल आपल्याला कोणाचा h² मायनस ab चा तर रूट आणि सॉरी स्क्वेअर आणि रूट गेट कॅन्सल आणि मायनसचा वर्ग कधी पण कसा असतो प्लस असतो मायनसचा वर्ग कधी कसा असतो प्लस असतो तर -h चा वर्ग आपल्याला काय भेटला +h². आता हे मायनस सिम्बॉल यूज करू नका कारण आपलं सगळं काही देणं घेणं जे ते मायनस सिम्बॉलवर असतं मॅथ वाल्याचा कारण ह्या गोष्टीकडे लक्ष द्या कोणतीही गोष्ट खपली जाते बट प्लस मायनस चा घोटाळा खपला जाणार नाही कुठं मॅथ मध्ये बरोबर आहे ना भरपूर घोटाळे खपले गेले तर पण हे मायनस प्लस चा घोटाळा खपला जात नाही बघा एकदा तर मायनस वर्ग आणि वर्गमूळ काय झालं कॅन्सल झालं h² मायनस ab आता आत मायनस सॉरी आपलं छेद राहिला ना b² राइट मग आता आत कशाने गुणून घेऊ मायनस न काय भेटेल बरं h² मायनस h² मायनस इंटू मायनस प्लस ab डिवाइडेड बाय कोण आहे b² मायनस h² गेट कॅन्सल मायनस h² गेट कॅन्सल बरोबर आहे ना आता पुढे काय करता येईल आपल्याला इथं बघा बरं सांगा a डिवाइडेड बाय सॉरी a into b आणि या b² ला आपल्याला असली तर का b into b येता येते ना b² ला b into b मग आता इथे कॅन्सल होणार कोण कॅन्सल bb कॅन्सल कोण कॅन्सल bb कॅन्सल तर बघा a डिवाइडेड बाय काय राहील मग आपल्या जवळ
बी. ए डिवायडेड बाय काय राहिलं बी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट काय भेटला m1 m2 इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. तर आपल्याला जो दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले भेटले. पहिला समचा भेटला सम ऑफ स्लोप काय भेटला m1 plus m2 is equals to minus 2s divided by b and product चा भेटला m1 into m2 is equal to a divided by b. That's it clear. तर या ठिकाणी आपण काय काय बघितलं आज दोन तीन गोष्टी बघितल्या. कोणत्या गोष्टी बघितल्या आता पहिल्यांदा बघितलं ऑक्झिलरी इक्वेशन. कोणते इक्वेशन ऑक्झिलरी इक्वेशन. काय होतं ऑक्झिलरी इक्वेशन bm² plus 2hm plus a equals to 0. आणि दुसरी काय गोष्ट बघितली आपण सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप. सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप. तर काय भेटलं सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 plus m2 is equals to minus 2h divided by b and m1 into m2 is equals to a divided by b. आणि परत सांगतोय बरं खूप जास्त आयएमपी आहे. खूप जास्त आयएमपी आहे. तर त्याला एकदा काय करा बारकाईने लिहून घ्या. आता ह्याच्यानंतर एका छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी एक स्क्रीन वरती तुम्हाला टेबल दाखवत आहे. त्या टेबल मध्ये आपले जेवढे काही 11th आणि हे 12th मधले काय म्हणतो कळालं ना 11 चे सर्व इक्वेशन ऑफ लाईन राईट आणि 12 चे जे काही आतापर्यंत बघितलेत आपण कोणते कोणते फॉर्म्युले बघितलेत राईट. याच्यामध्ये कोइन्सिडेंट लाईन होतं डिस्टिंक्ट लाईन होतं बरोबर आहे. मग त्याच्यानंतर डिस्टिंक्ट लाईन पुन्हा लाईन द स्लोप ऑफ लाईन आर इमॅजिनरी किंवा लाईन्स आर नॉट रियल. पुन्हा हे ऑक्झिलरी इक्वेशन अँड सम अँड प्रोडक्ट. त्या सर्व गोष्टी आपण त्या टेबल मध्ये आहेत राईट. तर हा टेबल व्यवस्थित एका पेजेस वर लिहून घ्या आणि हा टेबलच आपले आता पुढचे प्रॉब्लेम सोडवा. कोणते प्रॉब्लेम जे आता आपल्याला एक्सरसाइज आणि सॉल्व प्रॉब्लेम स्टार्ट करायचे तर राईट. तर बघा आता आपण सॉल्व प्रॉब्लेम मध्ये नंबर 1 चा प्रॉब्लेम बघतोय. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काय झाले नीट लक्ष द्या. शो दॅट लाइन्स रिप्रेझेंट्स बाय द इक्वेशन आर डिस्टिंक्ट. मग आपण तीन कंडिशन बघितल्या होत्या कोणत्या कोणत्या डिस्टिंक्ट कोइन्सिडेंट आणि स्लोप ऑफ लाईन आर इमॅजिनरी. स्लोप ऑफ लाईन आर इमॅजिनरी. त्याच्यातली फर्स्ट पण कंडिशन आहे कोणती डिस्टिंक्ट. मग डिस्टिंक्ट म्हणजे काय हे बघा h² - ab इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन कोणापेक्षा 0 मोठा आलं पाहिजे 0 पेक्षा. मग आता बघा आपला जो गिवन इक्वेशन काय आहे द गिवन इक्वेशन आहे x² - 2xy - 3y² equals to 0. -3y² equals to 0. आता याला आपल्याला कंपेअर करायचं. कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचे होमोजिनियस इक्वेशन सोबत. काय होमोजिनियस इक्वेशन आपल्या जवळ ax² plus 2hxy plus by² equals to 0 राईट. मग नाव ज्यावेळेस कंपेअर करायला आता कंपेअर करायला म्हणजे नेमकं काय कोएफिशिएंटचं आपण फक्त हे करायला कोणाचा कोएफिशिएंट याचा कोएफिशिएंट आणि ह्याचा कोएफिशिएंट याच्या व्हॅल्यू फक्त मांडायला बाकी दुसरं काही करणं नाही. असा अवघड शब्द म्हणतात. तर बघा इकडे x² चा कोएफिशिएंट कोण आहे इथं a. तर a ची किंमत इथं कोण आहे 1 मिळलं. आता त्याच्यानंतर xy चा कोएफिशिएंट कोण आहे 2h आणि वरती कोण आहे वरती -2 सिंबल इम्पॉर्टंट कॅन्सल. फक्त राहिले काय मग h इक्वल्स टू -1 आणि आता नंतर कोण आहे b चा कोएफिशिएंट सॉरी y² चा कोएफिशिएंट b आणि वरती y² चा कोएफिशिएंट कोण इक्वेशन मध्ये -3. मग आता आपल्या जवळ व्हॅल्यू झाल्या कोणाची a ची b ची आणि h ची. तर आपल्याला कोणाची किंमत काढायची h² - ab ची. कोणाची किंमत काढायची h² - ab ची बरोबर आहे. मग आता h ची किंमत काय आपल्या जवळ कुठे h इथे -1 चा काय दिलं त्यानं वर्ग मायनस हे सिंबल मायनस a into b. आता a ची किंमत काय 1 b ची किंमत -3. मग सांगा मायनस चा वर्ग
प्लस येतो आणि याचा वर्ग एकच, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 3 3 1 प्लस 3 इक्वल्स टू 4. मग आता भेटलेली व्हॅल्यू 4 ही कोणापेक्षा मोठी आहे? 0 पेक्षा मोठी. कोणापेक्षा मोठी आहे? 0 पेक्षा मोठी. तर मग काय म्हणता येईल आपल्याला इथं की h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन 0. मग काय सांगता येईल आपल्याला की बाबा हे रिप्रेझेंट म्हणजे जर लाईनचं इक्वेशन आहे, काय इक्वेशन कोणतं? द इक्वेशन ऑफ लाईन, द इक्वेशन ऑफ लाईन कोणतं इक्वेशन ऑफ लाईन आहे? हे बघा x स्क्वेअर मायनस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करते? रिप्रेझेंटेड बाय, काय रिप्रेझेंटेड करते? डिस्टिंक्ट लाइन्स आर डिस्टिंक्ट. काय रिप्रेझेंट करते? क्लियर. तर प्रॉब्लेम एकदम सोपे आहेत, असे अवघड नाही. ओल्ड सिलेबस एवढे, त्या न्यू सिलेबस मध्ये खूप सिंपल प्रॉब्लेम स्टार्ट केले. पुढे आहे तर ते पण जुने पण प्रॉब्लेम आहेत त्याच्यात, काही टेन्शन नाही, पण नवीन प्रॉब्लेम थोडेसे वाढवले. तर हे नवीन प्रॉब्लेम मध्ये येतात. त्याच्यातला आपला हा पहिला प्रॉब्लेम एकदम सोपा आहे ना. फक्त या प्रॉब्लेम मध्ये कंपेअरिंग विथ कडे लक्ष द्या. कंपेअरिंग केला a 2h b, नंतर ह्याच्यामध्ये ठेवून टाकल्यानंतर ह्याची किंमत आपण सॉल्व्ह केली आणि परत ह्याची किंमत कोणापेक्षा मोठी भेटली? 0 पेक्षा. आणि 0 पेक्षा मोठी असेल तर लाईन आर डिस्टिंक्ट. ओके, सांगितलं तुम्ही तुम्हाला रिपोर्ट मध्ये, राईट. तर प्रॉब्लेम नोट डाउन करून घ्या. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाते. तर नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2 चा आपल्या जवळ काय? शो दॅट लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन काय बघा नीट लक्ष देऊन. x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 आर कोइन्सिडेंट. आता इथं आपण सेकंड कंडिशन बघितली होती कोइन्सिडेंट साठी. काय होती कंडिशन? h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. काय होतं? h स्क्वेअर मायनस ab त्याचे कॅल्क्युलेशन काय होतं? 0. बरोबर आहे. तर बघा आता इकडे आपण याला सॉल्व्ह करूत म्हणून. काय आपला जो इक्वेशन काय? द गिवन इक्वेशन इज, बघा कोणतं इक्वेशन दिले आपल्या जवळ? द गिवन इक्वेशन ऑफ लाइन्स लिहिलं तरी चालेल ना तुम्ही. x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 9y स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता याला आपल्याला काय करायचंय? कंपेअरिंग विथ. लास्ट प्रॉब्लेम मध्ये असंच केलं ना आपण. कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचे? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. काय आहे? होमोजेनियस इक्वेशन ऑफ अ लाईन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कंपेअर करताना आपल्या जवळ काय? x चा कोएफिशिएंट कोण आहे? सॉरी a आहे. a ची किंमत 1. त्याच्यानंतर आपल्या जवळ xy चा कोएफिशिएंट 2h, त्याची किंमत -6 आहे. -6. h इज इक्वल टू कॅल्क्युलेशन केलं काय भेटेल? 3. h इज इक्वल टू -3. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण आहे? b इक्वल्स टू व्हॉट? 9. b इक्वल्स टू कोण आहे? 9. मग त्या सगळ्या किमती ज्या भेटलेल्या आहेत तर त्या आपल्याला काय करायचं आता? ह्याच्यात ठेवायच्यात. कशामध्ये? h स्क्वेअर मायनस ab मध्ये. बरोबर आहे. आणि याची किंमत काय ती बघूत पण आपण. काय आपल्या जवळ? h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू, तो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h? याची किंमत काय? -3 चा वर्ग. हे बघा h -3 चा वर्ग. त्याच्यानंतर मायनस ला मायनस, a ची किंमत 1, b ची किंमत 9. -3 चा वर्ग 9 -9 काय भेटेल? 0. तर या ठिकाणी लक्ष द्या. h स्क्वेअर मायनस ab ची किंमत काय भेटली आपल्याला? 0. द लाइन्स रिप्रेझेंटेड, कोणत्या लाईन रिप्रेझेंट करतात मग? x स्क्वेअर मायनस 6y प्लस 9y स्क्वेअर आर कोइन्सिडेंट. लिहून घ्या. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला जो. काय प्रॉब्लेम नेक्स्ट? फाइंड द सम अँड प्रोडक्ट. सम अँड प्रोडक्ट आठवलं का? आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं होतं सम अँड प्रोडक्ट. सम अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप म्हणजे स्लोपचा सम आणि प्रोडक्ट. सम म्हणजे दोघांची बेरीज. m1 * m2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपल्या जवळ? -2h डिवाइडेड बाय b. अँड प्रोडक्ट काय आपल्या जवळ?
m1 into m2 is equals to a divided by b. तर आपल्याला या दोनच्या किमती काढायच्या कोणाच्या सम आणि प्रोडक्टच्या. तर आता लक्ष राहू द्या इकडे आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. तर बघा इकडे काय प्रॉब्लेम मध्ये आपल्या जवळ find the sum and product of the slope of the line represented by the given equation of a line is the given equation of lines is काय given equation of line is x square plus 4xy minus 7y square equals to 0. Comparing with कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला जनरल इक्वेशन सॉरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ अ लाइन ax square plus 2hxy plus by square equals to 0. तर काय भेटेल आपल्याला पुढे सांगा बरं. a कंपेअरिंग करायचे कोएफिशिएंट ऑफ x a आहे इथं कोएफिशिएंट ऑफ x कोण आहे 1. त्याच्यानंतर कोएफिशिएंट ऑफ xy 2h इथं कोण आहे 4 h is equals to 2. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर b कोण आहे इथं -7 तर आपल्या जवळ ह्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत राईट. मग आता काय करायचं आपल्याला इफ स्लोपचा उल्लेख करावा लागेल ना कोणाची कोणती स्लोप आहेत इफ m1 and m2 are slope of lines represented by बघा आता स्लोप ऑफ लाइन रिप्रेझेंटेड बाय किंवा असे म्हणू शकता m1 m2 आर स्लोप ऑफ रिप्रेझेंटेड लाइन्स बघा ते हां. मग आपल्या जो फॉर्म्युला काय वी हॅव आपल्या जवळ आहे असं नसू वी हॅव म्हणायचं काय टेन्शन नाही हा. वी हॅव m1 प्लस m2 इज इक्वल्स टू काय -2h डिवाइडेड बाय b. मग आता सांगा m1 प्लस m2 मायनसला मायनस 2h ची किंमत डायरेक्ट ठेवून टाकूत ना पण h ची किंमत ठेवून कॅल्क्युलेशन कशाला करायचं आपल्या जवळ ऑलरेडी आहे ना -2h ची किंमत काय आपल्या जवळ 4 डिवाइडेड बाय b ची किंमत व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ b -7 मायनस मायनस कॅन्सल तर 4/7 कोण भेटला आपल्याला सम काय भेटला आपल्याला 4/7. आता काय करायचंय प्रोडक्ट साठी काय फॉर्म्युला आपल्या जवळ m1 m2 is equals to a divided by b. m1 m2 is equals to काय a divided by b. तर बघा आता इकडे m1 m2 याची किंमत व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ a 1 राइट. व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ b -7. तर फायनल सोल्यूशन काय भेटते आपल्याला m1 m2 is equals to -1/7. That's it. तर हा होता सम अँड प्रोडक्ट ऑफ दिस इक्वेशन राइट. नोट डाउन. तर ह्याच्या आधी आपण काही प्रॉब्लेम बघितले त्या प्रॉब्लेम मध्ये आपण डायरेक्टली तर कोइन्सिडेंट रिलेशन वगैरे ते होते. आता आपला जो नवीन टाइपचा प्रॉब्लेम आहे नंबर 3 नंबरचा सॉरी 4 नंबर काय प्रॉब्लेम फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ अ लाइन रिप्रेझेंटेड बाय आता आपल्याला काय करायचंय इक्वेशनला सेपरेट करायचे काय करायचे तर सेपरेट करते वेळेस थोडंसं लक्ष द्या. आपल्याला या दोन प्रॉब्लेमला सेपरेट करण्यासाठी काय अवघड जाणार नाही पण ह्याच्यासाठी थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल आपल्याला द्यावं लागेल. तर आता आपण पहिल्या प्रॉब्लेम कडे जाऊ इज इक्वल टू 0 वर सर्वांमध्ये जसं म्हणतात काय हा तर इज इक्वल टू 0. आता आपण काय करू नंबर 1 चा प्रॉब्लेम स्टार्ट करू. बघा काय नंबर 1 च्या प्रॉब्लेम मध्ये आपल्या जवळ x² - 4y² = 0. The given equation is सोल्युशन मध्ये आपल्या बोर्ड टाइप सोल्युशन आहे कोणते याचे सगळे सोल्युशन बोर्ड टाइप. आपण बोर्डचाच अभ्यास करत आहे सध्याच्याला नंतर बघू सीईटी आणि मल्टिपल चॉइस क्वेश्चनचा नंतर अभ्यास करू आपण याच्यावरती. तर हे बघा काय आपल्या जवळ इथं गिवन इक्वेशन x² - 4y² =
0. मग आपण याला काय करू, थोडस ट्राय करू की बाबा 4y ला कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे असं करू त्याला x स्क्वेअर 4 चा वर्गमूळ आहे का, आहे, किती 2, y ला y कंसाचा वर्ग इज इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने दिसेल बघा, ह्या टाइप दिसेल का, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. एका कंसात काय घेतो आपण मायनस घेतो एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय घेतो प्लस. बरोबर आहे ना. मग तसंच या ठिकाणी पण आपल्याला काय करायचंय त्याच पद्धतीने मांडणे. एका कंसात मायनस आणि दुसऱ्या कंसात प्लस इज इक्वल टू काय भेटले इथं 0. मग त्याला काय करू सेपरेट करू. काय भेटले सेपरेट केल्यावर x minus 2y equals to 0 and x plus 2y equals to 0. This is a required separate equation of a line. Right? हा पहिला प्रॉब्लेम आपला एकदम सोपा होता. मग आता पहिल्यासारखाच तिसरा पण आहे. फक्त तिसऱ्यामध्ये काय करावं लागेल, 5 चा कंप्लीट स्क्वेअर होणार नाही, मग त्याला रूट ऑफ 5 करावं लागेल. आणि 3 चा कंप्लीट स्क्वेअर होईल का, नाही, मग त्याला काय करावं लागेल रूट ऑफ 3. आणि त्या पद्धतीने आपण त्याला सोडवावं लागेल. बरोबर आहे. चला लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर आपण याच्या आधी एक नंबरचा बघितला, तर डायरेक्ट थर्ड नंबरचा बघूया. जम्पिंग म्हणजे कसं आपल्याला दोन्ही टाइप सेम आहेत, एकावर डिपेंड प्रॉब्लेम आहेत आणि डिपेंड प्रॉब्लेम असल्यास सोपं जाते प्रॅक्टिसला, काय प्रॉब्लेम येत नाही. तर आपण थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघू. बघा इकडे. तर थर्ड नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय आपल्या जवळ 5x² - 3y² = 0. राइट. आता बघा बोर्ड टाइप नुसार द गिवन ॲज काय गिवन ॲज आपल्या जवळ इक्वेशन ऑफ लाईन आहे 5x² - 3y² = 0. राइट. क्लियर. मग आता काय करता येईल आपल्याला इथं, हे जे काय 5x² आहे कोणतं 5x², याला कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी 5 ला काय करावं लागेल मग रूट ऑफ 5 राइट x आणि होल स्क्वेअर. याला आपण असं मांडू शकतो, रिराइट करू शकतो असं. पुन्हा परत याला आपण तसं रिराइट करू शकतो का √3y कंसाचा वर्ग इज इक्वल टू 0. राइट. जमलं. मग आता इथं आपल्या जवळ काय पुन्हा परत तीच प्रोसेस कोणती आपली a² - b². फर्स्ट ब्रॅकेट a - b, सेकंड ब्रॅकेट a + b. फॉर्म्युला लक्षात ठेवा. 8-9 स्टँडर्ड मधला आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर जास्त बेसिक यूज करायचंच आपल्याला. आता इथे काय करता येईल आपल्याला सेम तसंच पद्धतीने त्याच एका कंसात मायनस आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये प्लस इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये काय करायचं आपल्याला प्लस करायचं. बरोबर आहे ना. इज इक्वल टू काय भेटलं 0. मग त्याला सेपरेट कसं करता येईल आपल्याला √5x - √3y = 0 and दुसरं कोण आहे √5x plus इथं y हा √3y = 0. That's it. This is a separation of this is a separate equation of a line. तर आता आपण काय करू नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपला सेकंड नंबरचा. बट सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन कडे लक्ष द्या तुमच्या 10वीच्या, म्हणजे सोपं जाईल आपल्याला याला व्यवस्थित सोडवायला. चालेल ना. चालते. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम त्याला लिहून घ्या तुम्ही. हा. तर अगोदरच्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलो बरोबर आहे. आता या तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं लक्ष द्या इकडे. हे जे काय लाल रेष मारली 3 आणि 4 साठी त्याच्याकडे थोडं बघा. आपण 10th स्टँडर्ड मध्ये होतो त्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत होतो. काय सोडवत होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसे बघा या पद्धतीचे ax² + bx + c = 0. राइट. मग आता तिथं काय करायचं आपण, आता याला सोडवण्याच्या भरपूर काही पद्धत होती. पहिली होती फॅक्टर मेथड. कोणती मेथड होती फॅक्टर. तर फॅक्टर मेथड मध्ये काय करायचं आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बरोबर आहे. आणि जे काही मल्टिप्लिकेशन येईल त्याला काय करायचं आपण अशा दोन संख्या शोधायच्या. राइट. दोन नंबर्स असे घ्यायचे की त्या दोन नंबरची ऍडिशन मधली संख्या आणि मल्टिप्लिकेशन त्या दोघांचा. बरोबर आहे. आठवतंय ना 10th स्टँडर्ड मध्ये शिकलात. पुन्हा 11th मध्ये भी काही प्रॉब्लेम झाले. राइट. तर आता आपल्याला इथं पण त्याच पद्धतीचा विचार करायचा आहे. त्याच पद्धतीचा 3 आणि 4 चं मल्टिप्लाय करायचं. काय मल्टिप्लाय 12. काय मल्टिप्लिकेशन येईल
3 and 4 च 12. मग अशा दोन नंबर शोधून 2 नंबर्स फाइंड आउट असे करायचे की ज्यांचं ऍडिशन -7 येईल आणि मल्टिप्लिकेशन किती येईल +12. राईट. तर ते दोन नंबर कोणते भेटतील मग आपल्या जवळ बघा बरं. 3 and 4 चं मल्टिप्लिकेशन +12 येईल बट ऍडिशन -7 येईल का नाही म्हणून -3 and -4 घेतले. बरोबर आहे ना. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 आणि ऍडिशन किती येईल -7. तर या ठिकाणी सेम तसंच करायचं. मिडल टर्म मध्ये आपण काय करायचं त्याची पार्ट करून टाकायची. काय भेटेल 3x² मायनस हे बघा 3xy मायनस 4xy दोघांचं ऍडिशन 7xy येणार आहे ना -7xy. त्याच्यानंतर प्लस 4y² ऍट इट इज इक्वल टू 0. राईट. हे झालं आपलं काय मधल्या टर्मचा फोर झाले. बरोबर आहे. पार्ट झाले. आता या ठिकाणी काय करा या दोघांचे वेगळे पार्ट करून टाका. बरोबर आहे. तर फर्स्ट पार्ट मध्ये काय कॉमन निघते आपल्या जवळ 3 कॉमन निघते. बघा ना आहे ना 3x आणि 3x कॉमन काढलं. आता 3x जर बाहेर गेलं 3x बाहेर आले आत काय भेटेल 3x इथे x राहतील फक्त. राईट. पुन्हा परत ते मायनसला मायनस आणि इथे 3x गेले फक्त राहिलं कोण मग ओनली टर्म रिमेनिंग कोण राहिलं y. राईट. आता त्याच्यानंतर इथं लक्ष द्या थोडंसं. हे बघा 4y बट टेक -4y आत काय राहील मग x -y इक्वल्स टू 0. खूप सिंपल आहे. हे इझी होऊन जातं तुम्हाला पार्ट जर आले 10th स्टँडर्ड मध्ये जर तुम्ही त्या पार्ट जास्त पोर्शन कडे लक्ष दिलं तर खूप सोपं आहे. असं अवघड काय नाही. राईट. तर मग आता पूर्ण टर्म मधून काय कॉमन निघेल x y काय भेटेल x y ब्रॅकेट मध्ये सेकंड ब्रॅकेट मध्ये काय राहील 3x 4y इक्वल्स टू 0. राईट. मग आता इथे सेपरेट काय करता येईल आपल्याला x y इज इक्वल टू 0 and 3x 4y is equals to 0 which is required separate equation of these lines. Right. तर विद्यार्थी मित्रांनो तर हे होते आपले सॉल्व प्रॉब्लेमचा पार्ट राईट. पार्ट सेकंड लागलीच घेऊन येईल. राईट. तर आता इथं थोडंसं होमवर्कचा पोर्शन टाकणार आहे मी सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन मध्ये. तर होमवर्कचा पोर्शन तेवढा सॉल्व करा आणि याच्या अगोदरच्या ह्याच्यात होमवर्कचा क्वेश्चन टाकला होता. कोणाचा रिप्लाय बऱ्याच काही कॅन्डिडेटचा आलाय रिप्लाय बट बऱ्याच जणांचा आलेला नाही. तर थोडंसं काळजी घ्या होमवर्क सोडवा आणि फोटो मत का होईना कमेंट मध्ये टाका. प्रॅक्टिस करायलात न करायलात कळते. कारण सध्याच्याला स्टुडंट आळशीले झालेत रिलॅक्स मूड मध्ये. पण रिलॅक्स मूड मध्ये राहू नका कारण आधीच भरपूर तुमचंच काय सर्वांचंच नुकसान झालेलं आहे. तर त्या नुकसानाची जर भरपाई करायची असेल तर थोडंसं काळजीपूर्वक घरी बसून स्टडी करावं लागेल. बरोबर आहे. पण हे सांगकाम्यान काम करू नका. म्हणजे आम्ही सांगायचं मग तुम्ही करायचं तसे काम करू नका. होईल तेवढं याच्याकडे लक्ष द्या. फायदा तुमचा पण होईल. राईट. आणि पुढे चालून तुमचेच पर्सेंटेज वगैरे वाढतील त्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. राईट. हा आता राहिला प्रश्न या गोष्टीकडे होमवर्कचा. तो होमवर्क नोट डाऊन करून घ्या आणि त्याचे प्रॉब्लेम सोडून टाका. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला सांगा. आणखी याच्यापेक्षा जर काही सोप्या भाषेत सांगायचं असेल मराठीमध्ये तर आणखी आपण याला सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करू सिम्प्लिफाईड. तर पुढचा पार्ट लवकरच येईल.